जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025 संदर्भात महत्त्वाच्या ज्या काही अपडेट असेल तर ते आपण वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. तर सध्या आपल्याला माहिती आहे की शिक्षक पद भरतीमध्ये 21 ते 22,000 पर्यंत वेकेन्सी जी आहे तर ती सध्या बघा या ठिकाणी शिक्षक भरती फेज 1 मध्ये इथं येणार आहे. परंतु प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये जी संख्या जर बघितली आपण तर अशा पद्धतीने बघा 500, 400, 300 एवढे जे काही प्लस पद सध्या पवित्र पोर्टलवर अपलोड झालेली पाहायला मिळत आहे. तर ह्याच्यामध्ये काही जिल्हा परिषदेची जी काही आकडेवारी आहे तर ती आकडेवारी सध्या आपल्याला माहिती झाली. तर आताच्या घडीला महत्त्वाचं या ठिकाणी शिक्षक पद भरती संदर्भात जी रिक्त पदं आहेत तर ती रिक्त पदं नेमकी या ठिकाणी बघा किती असणार आहे. त्याच्यामध्ये एका जिल्हा परिषदेचे 585 पदाची जी काही जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या बघा पवित्र पोर्टलवर अपलोड झालेली आहे. तर सर्वांचा जो एक प्रश्न असतो की जे प्रेफरन्स आहे तर ते प्रेफरन्स सध्या बघा कधीपर्यंत सुरू होऊ शकतात, कारण आता शिक्षक भरती प्रक्रिया संदर्भात जी काही अंतर्गत प्रक्रिया आहे तर त्या सध्या या ठिकाणी सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. तर सविस्तर माहिती जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो, या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षकांची प्रतीक्षा आता या ठिकाणी संपणार आहे, कारण प्राथमिक शिक्षकांच्या 585 पदाची जाहिरात पवित्र पोर्टलवर ह्या ठिकाणी अपलोड झालेली आहे. अशा पद्धतीची महत्वाची न्यूज देखील सध्या आलेली आहे. आता ही जी काही जिल्हा परिषद आहे तर ह्या जिल्हा परिषद म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूची इथे जी वेकेन्सी आहे तर ती वेकेन्सी 585 पदांची जाहिरात आलेली आहे. म्हणजे 585 ह्या ठिकाणी खूप मोठीच बघा या ठिकाणी जी काही आकडेवारी आहे पदांची तर ती आपल्याला पाहायला मिळते. आता ही जी काही 585 पदाची जाहिरात आहे ही नेमकी कोणत्या जिल्हा परिषदची आली ते देखील आपण पुढे बघणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकतात ही जी आहे तर ही चंद्रपूर जिल्हा परिषदेची महत्वाची या ठिकाणी बातमी आलेली आहे. म्हणजे ही न्यूज आहे तर ही चंद्रपूर जिल्हा परिषदेची या ठिकाणी असणार आहे. ह्याच्यात काय म्हटलेलं आहे की जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाने मागील 6 महिन्यापासून परिश्रम घेऊन शासन निर्णयातील तरतुदीनुसार अत्यंत किचकट असलेली बिंदू नामावलीचे काम पूर्ण या ठिकाणी केले आहे. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलवर प्राथमिक शिक्षकांच्या एकूण 585 पदाची जाहिरात या ठिकाणी अपलोड केली आहे. तर ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आणि गुड न्यूज असणार आहे. जे उमेदवार स्थानिक आहे या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यातले तर त्यांच्यासाठी देखील ही गुड न्यूज असणार आहे. आणि ज्या उमेदवारांचा हायेस्ट सध्या बघा मार्क आहे, ज्यांच्या या ठिकाणी 130, 140 अशा पद्धतीने जो काही प्लस स्कोर आहे तर त्यांच्यासाठी देखील ही महत्वाची बघा जाहिरात असणार आहे. आता हे संपूर्ण जी काही पदभरती आहे ही पदभरतीसाठी नेमकं या ठिकाणी बघा पुढे काय अपडेट आहे तर त्या संदर्भात ही पदं शासन स्तरावर पवित्र पोर्टलवर तांत्रिक तपासणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पवित्र पोर्टल अंतर्गत परीक्षा दिलेल्या पात्र उमेदवारांना विकल्प भरण्यासाठी लवकरच उपलब्ध करून देता येणार आहे. आपल्याला माहिती आहे की 20 तारखेपर्यंत या ठिकाणी पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्याच्या ज्या काही सुविधा होती तर ती अंतिम होती. त्यानंतर 1 दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती. आता ज्या काही परिस्थिती सध्याच्या परिस्थितीमध्ये पवित्र पोर्टलवर ह्या ठिकाणी ज्या जाहिरात अपलोड झालेल्या आहे तर त्या अपलोड झालेल्या जाहिरातीची तांत्रिक तपासणी या ठिकाणी बघा सुरू झालेली आहे. कारण त्याच्यामध्ये प्रत्येक जाहिरात जी आहे तर त्या जाहिरातीमध्ये विषय निहाय, माध्यम निहाय, त्यानंतर प्रवर्ग निहाय, आरक्षण निहाय अशा वेगवेगळ्या सध्या बघा ह्या ठिकाणी बाबी येत असतात आणि त्याच्यानुसार ज्या तपासण्या आहेत तर त्या तपासण्याला सध्या बघा या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. एकंदरीत पवित्र पोर्टलवर संपूर्ण ह्या ठिकाणी तपासणी त्या ठिकाणी जाहिरातीची होईल आणि नंतर आपल्याला लवकरच म्हणजे इथं विकल्प म्हणजे ह्या ठिकाणी प्रेफरन्स जे आहे तर ते जनरेट होणार आणि ते लॉक करण्यासंदर्भात सुविधा आपल्याला ह्या ठिकाणी अवेलेबल होणार. त्या संदर्भात बघा जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया आपल्याला मे बी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या वीक पासून सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळू शकते. कारण ही प्रक्रिया जी आहे तर पुढील बघा 1 ते 1.5 महिन्याच्या कालावधीसाठी या ठिकाणी असणार आहे. म्हणजे संपूर्ण प्रक्रिया जर पूर्ण व्हायची असेल तर त्याला 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही सध्या वृत्तपत्रामध्ये जे ह्या ठिकाणी पत्रकार असतात तर त्यांचे देखील अशा पद्धतीने या ठिकाणी माहिती जी असते तर ती माहिती सध्या इथं मिळत असते. म्हणून आपल्याला माहिती आहे की शिक्षक पद भरतीची जी प्रक्रिया आहे तर ती प्रेफरन्स जनरेट, त्यानंतर लॉक, त्यानंतर त्या ठिकाणी जे काही मेरिट लिस्ट असते ती मेरिट लिस्ट लागल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी ज्या जिल्हा परिषद आहे तर त्या असाइन होतात. जिल्हा परिषद नंतर त्या ठिकाणी जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, समुपदेशन संदर्भात कार्यशाळा त्या ठिकाणी होत असते आणि नंतर फायनल जे काही नियुक्ती आदेश असेल अशा पद्धतीने बऱ्याचशा स्टेप ह्या येत असतात आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी साहजिक या ठिकाणी लागू शकतो. म्हणून सध्या या ठिकाणी जी माहिती आहे तर ती माहिती बघा अशा पद्धतीने देण्यात आली. पुढे काय म्हटलेलं आहे की याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जे आहे पुलकित सिंग यांच्याशी संपर्क साधला असता प्राथमिक शिक्षक भरतीसाठी जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यात आल्याचे या ठिकाणी सांगितले आहे. दरम्यान विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी
शासनाच्या धोरणानुसार इच्छुक सेवानिवृत्त शिक्षकांकडून अर्ज मागवण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात एकूण 251 सेवानिवृत्त शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर नियुक्ती देखील त्या ठिकाणी करण्यात आली. कारण आपल्याला माहिती आहे शिक्षक पद भरतीला 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी इथं लागू शकतो आणि समोर जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये त्यासाठी 251 कंत्राटी बेसवर या ठिकाणी जे शिक्षक आहे सेवानिवृत्त तर त्यांना तात्पुरत्या स्वरूपात मानधन तत्वावर नियुक्ती देखील तिथं देण्यात आलेली आहे. पुढे म्हटलेले आहे की तसेच दुर्गम भागामध्ये या ठिकाणी सेवा देण्यासाठी सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होत नसल्याने स्वइच्छेने सेवा देण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना ग्रामपंचायत स्तरावर तात्पुरत्या स्वरूपात शिक्षक स्वयंसेवक म्हणून नियुक्त करण्याचे आवाहन करण्यात आले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये हा यामागील सध्या बघा जो काही उद्देश आहे तर तो उद्देश या ठिकाणी आहे. तसेच शिक्षक पद भरती प्रक्रिया शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय परिपत्रक तसेच पवित्र पोर्टलवरील कार्यपद्धतीनुसार पारदर्शक पद्धतीने या ठिकाणी राबवण्यात येत आहे अशी माहिती उमेदवारांनी शालेय शिक्षण विभागाच्या पवित्र पोर्टलवरील सूचना व अद्ययावत माहिती नियमितपणे पाहावी असे आव्हान देखील या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने इथं देण्यात आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की पवित्र पोर्टल संदर्भात एकूणच्या वेबसाईटवरती 3 टॅब देण्यात आले. एक जो आहे तो 2017चा टॅब आहे, एक जो आहे तो 2022चा टॅब आहे आणि एक आहे तो 2025चा टॅब आहे. तर आपल्यासाठी 2025च्या पवित्र पोर्टलवर जो टॅब आहे तर तो टॅब सध्या महत्त्वाचा असणार आहे. तेथे वेगवेगळ्या सूचना आहेत तर त्या सूचना अवेलेबल करण्यात आलेल्या आहे. तर मित्रांनो सध्या ज्या काही शिक्षक पद भरती संदर्भात 2025चा जो टॅब आहे तर त्या टॅबमध्ये आपल्याला संपूर्ण सूचना असेल तर ते अवेलेबल या ठिकाणी मिळणार आहे. आता ह्याच्या संदर्भात पुढील जी काही अपडेट असेल रेफरन्स लॉक संदर्भात किंवा इतर ज्या काही जाहिराती अपलोड झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जे सध्या ह्या ठिकाणी पद जी असणार आहे एकंदरीत वेकेन्सी किती आहे त्या अनुषंगाने न्यूज बुलेटिन देखील सध्या आपल्याला प्रसिद्ध होऊ शकते. तर निश्चितच बघा हा जो काही महिना आहे तर हा महिना एंडिंगपर्यंत संपूर्ण जाहिरात जी आहे तर त्या जाहिरातीचं या ठिकाणी व्हेरिफिकेशन म्हणजे जे काही पडताळणी असेल तर ती पडताळणी तांत्रिक बाबी असेल तर संपूर्ण इथं पूर्ण होऊ शकतात आणि आपल्याला जो काही ऑगस्ट महिना आहे तर हा ऑगस्ट महिना शिक्षक पद भरतीसाठी खूप महत्त्वाचा बघा असणार आहे. तर तुम्ही तुमच्या स्तरावरती तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहे तर ते डॉक्युमेंट्स सध्या बघा रेडी करून ठेवा जेणेकरून भविष्यामध्ये जे काही पदभरतीमध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर तिथं धावपळ होणार नाही. तर डॉक्युमेंट संदर्भात देखील आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ तुम्ही एकदा बघून घ्या आणि त्यानुसार तुमचे डॉक्युमेंट्स असेल तर ते तुम्ही रेडी करून ठेवा. आणि जे काही अशा पद्धतीने तुम्हाला बघा या ठिकाणी प्रेफरन्स जे आहे तर ते प्रेफरन्स आपल्याला प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये बऱ्या मोठ्या प्रमाणात जाहिरात जी आहे तर ती जाहिरातीची या ठिकाणी पदांची संख्या पाहायला मिळते. तर निश्चितच या ठिकाणी जी काही फेज 1 मध्ये आहे तर त्या फेज 1 मध्ये काही जे सध्या बघा उमेदवार वाट बघता आहेत तर त्या उमेदवारांचं नक्कीच इथं निवड सध्या बघा होऊ शकते. तर ही एक महत्त्वाची अपडेट होती. जशी पुढे अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून ठेवा. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.